नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुतेश बेहरे आरबीस कृषी वर्ल्ड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये मेंढीपालन शून्यापासून कसं सुरू करायचं याबद्दल मी आपल्याला माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो, मेंढीपालन सुरू करण्यापूर्वी या 5 गोष्टी नक्की लक्षात घेतल्या पाहिजेत। तर कोणत्या त्या 5 गोष्टी आहेत तर ते आपण नक्की बघूया। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो। पहिला मुद्दा म्हणजे आपला मेंढीपालन म्हणजे काय? तर मेंढीपालन म्हणजे मित्रांनो, मेंढ्या खरेदी करून नुसत्याच ठेवणं नव्हे, तर मेंढ्यांमधील बारकावे तसेच मेंढ्यांचे संगोपन कसे करावे याबद्दल पूर्ण माहिती नसेल तर हा व्यवसाय आपल्याला तोट्यात आणू शकतो। तर त्यासाठी मेंढीपालनाची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे। दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण बघणार आहोत मेंढ्यांची कोणती जात निवडली पाहिजे। तर मित्रांना, नवीन सुरू करणाऱ्या मित्रांना मी सांगू इच्छितो की मेंढीपालनामध्ये सुरुवातीला स्थानिक पातळीवरील किंवा देशी मेंढ्या ह्या निवडल्या पाहिजेत। देशी मेंढ्या निवडल्या पाहिजेत ज्या आजाराला कमी बळी पडतात, तसंच त्यांची रोगप्रतिकारशक्तीही चांगली असते। त्याच्यामुळे आपला औषध उपचारावरील त्यांचा खर्चही कमी होतो। तर तिसरा मुद्दा आपण बघणार आहे की मेंढीपालन सुरू तर करतोय, पण किती मेंढ्यांपासून सुरू केला पाहिजे। तर हा व्यवसाय 10 ते 15 मेंढ्यांपासून सुरू केला पाहिजे। आणि हा व्यवसाय कधी वाढवला पाहिजे? जसजसे आपल्याला ह्या व्यवसायामधील बारकावे लक्षात येतील तसतसा हा व्यवसाय आपण वाढवला पाहिजे। तर नंतर चौथा मुद्दा आपण बघणार आहोत, त्यांचं खाद्य नियोजन किंवा खाद्य व्यवस्थापन काय असलं पाहिजे। तर मित्रांनो, मेंढ्यांना नुसताच सुका चारा किंवा हिरवा चारा पुरेसा नसतो, तर त्यांचं संगोपन होणं किंवा त्यांचं पोषण होणं हे देखील गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याला खुराक योग्य वेळी देणं गरजेचं आहे। शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजार आणि लसीकरण। जर आपण आजार आणि लसीकरण या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं तर या व्यवसायामध्ये आपल्याला फार मोठं नुकसान होऊ शकतं। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्याजवळ देखील किती मेंढ्या आहेत त्यासुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।